नमस्कार बंधू भगिनींनो, मी दौलत डोमाजी राऊत राहणार ओम श्री कृपा गृहनिर्माण संस्था मर्यादित, रामबाग लेन नंबर 4, कल्याण पश्चिम। मी ओम श्री कृपा गृहनिर्माण संस्था मर्यादित बचाव कृती समिती बनविलेली आहे आणि मी राहत असलेली गृहनिर्माण संस्था कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ओम श्री कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही वाचावी यासाठी मी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता सोसायटीच्या गेट नंबर 2 पुढे मी प्राणांतिक उपोषण करणार आहे। त्याचे रीतसर पत्र मी माननीय अप्पर पोलीस आयुक्त गोदरेज हिल कल्याण, माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण, माननीय उपनिबंधक सहकार संस्था कल्याण पश्चिम आणि संस्थेचे अध्यक्ष सचिव यांनासुद्धा देत आहे, काहींना दिलेले आहे। माझ्या या उपोषणामागची भूमिका काय आहे, ही भूमिका मी माझ्या 16/1/25च्या पत्रात, जे पत्र मी माननीय अप्पर पोलीस आयुक्त माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली KDMC, माननीय उपनिबंधक साहेब कल्याण सहकारी संस्था कल्याण यांना दिलेले आहे, त्या विषयात मी नमूद केलेले आहे। विषय असा आहे, ओम श्री कृपा गृहनिर्माण संस्था मर्यादित असलेल्या विद्यमान कमिटीच्या मनमानी कारभाराविरुद्ध न्याय मिळविण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण करण्याबाबत दिनांक 26/1/2025 सकाळी 11 वाजता असा विषय आहे। ते पत्रच मी आपल्याला वाचून दाखवित आहे। पत्राचा मजकूर असा आहे, माननीय महोदय, आमच्या ओम श्री कृपा गृहनिर्माण संस्था मर्यादित रामबाग लेन नंबर 4 ही 30 वर्ष जुनी असून मी सुरुवातीपासूनचा सोसायटीचा संस्थापक आहे। सोसायटीचे एकूण 49 सदस्य 28 वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत। सोसायटी पुनर्विकास करणे कामी पुनर्विकास समिती नेमण्यात आली होती। पुनर्विकास समितीला डावलून 2 वर्षापासून कायद्याने गठीत नसलेल्या समितीने विकासकाला हाताशी धरून सोसायटी पुनर्विकास करण्याचे काम घेतले। म्हणून कायद्याने गठीत नसलेल्या समितीला पुनर्विकास करण्याचा अधिकार नसतो, ही बाब उपनिबंधक कार्यालयाच्या निदर्शनात आणल्यानंतर संबंधित माननीय उपनिबंधक साहेब सहकार संस्था कल्याण यांनी समिती निरस्त करून
निवड झालेली नवीन समिती स्थापन करण्यात आली. वास्तविक निवड झालेल्या समितीने सरकारी मानक पद्धतीचा वापर करून SOP स्टँडर्ड प्रॅक्टिस पुनर्विकास संबंधित निर्णय घेणे आवश्यक होते. सोसायटी सदस्यांना काय हवे व किती फायदा होईल याची चर्चा न करताच विकासकाला हाताशी धरून पुनर्विकास प्रक्रिया राबवली गेली. माननीय सोसायटी उपनिबंधक साहेब यांची दिशाभूल करून 79 राबविण्यात आली. सदस्यांना असे सांगण्यात आले की यातून एक विकासक निवडा व नंतर अन्य बाबीची पूर्तता करून घेऊ असे सांगून आमची फसगत करण्यात आली. परंतु आमच्या मागणीचा विचार न करताच विकासकाकडून स्ट्रक्चर ऑडिट करून घेतले. आमच्या सोसायटीला नुकतीच 30 वर्ष पूर्ण झाले असून नियमितपणे देखभाल करण्यात येते व आजही सोसायटी सुस्थितीत असून देखील विद्यमान समितीने हेतू पुरस्करपणे सोसायटी C1 कॅटेगरीमध्ये आणून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली. त्यामुळे सोसायटीचे गाळेधारक व रहिवासी आणि गाळेधारकाचे उत्पन्नाचे स्रोत, आर्थिक नुकसान, डोक्यावरचे छप्पर व सदस्याचे हित न लक्षात घेता सदस्याला जबरदस्तीने घर खाली करण्याचे आदेश देत आहेत. सोसायटी सदस्यांनी विद्यमान समितीला नवीन स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याविषयी व पुनर्विकास प्रक्रिया सरकारी मानक पद्धतीने करून घ्यावी असे पत्र देऊनसुद्धा त्यावर विद्यमान कमिटी कुठलाही निर्णय न घेता आपली सोसायटी धोकेदायक आहे अशी भीती निर्माण करून घर खाली करण्याची जबरदस्ती करत आहे. विद्यमान समितीने सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवून अजेंड्याप्रमाणे मागील वर्षाचा अहवाल मंजूर करून घ्यायचा हवा होता. त्यानंतर सोसायटी पुनर्विकास प्रक्रिया राबविण्याविषयी चर्चा करायला हवी होती. परंतु तसे न करता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपली इमारत धोकादायक आहे या एकाच विषयावर सदस्यामध्ये गोंधळ निर्माण करून सभा बरखास्त करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नाही. वरील सर्व गोष्टीचा विचार करता एक वरिष्ठ नागरिक आपणाकडे विनंती करत आहे की सोसायटी पुनर्विकास घाईगडबडीने करण्यापासून विद्यमान समितीस थांबवावे व सरकारी मानक पद्धतीने ही प्रक्रिया अवलंबण्याचे आदेश द्यावेत. सोसायटीतील बहुसंख्य सदस्यांची व उपोषणकर्त्याची विनंतीची दखल घेणे कामी आमरण उपोषण करीत आहे. तरी महोदयांना विनंती आहे की आपण योग्य तो निर्णय देऊन आम्हास उपकृत करावे ही विनंती. तसदीबद्दल क्षमस्व. आपला विनीत दौलत डोमाजी राऊत. मोबाईल क्रमांक 9833192944. या पत्राची प्रत आम्ही सोसायटीच्या अध्यक्ष सचिव साहेब यांनासुद्धा देणार आहोत आणि जे लोक आम्हाला मदत करू इच्छितात किंवा ज्यांच्याकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे त्यांनाही आम्ही हे पत्र पाठवणार आहोत.
या पत्रावरून आपल्या लक्षात आलं असेल की ओम श्री कृपा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणाऱ्या व गाळेधारक असे 49 लोकांची अवस्था बिकट दयनीय झालेली आहे. मानसिक त्रासातून इथले रहिवासी जात आहेत आणि हे सर्व सरकारने जे काही नियम कायदे बनविलेले आहेत, मार्गदर्शन तत्त्व बनवलेले आहेत, त्याचे पालन न केल्यामुळे होत आहे. सहकार म्हणजे सगळ्यांना समान न्याय, समता, बंधुत्व, भाईचारा, संविधानाचे संरक्षण, कायद्याचे संरक्षण, कायद्याला मान दिला पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना आणि सदस्यांना ऐकून घेतले पाहिजे. ही एक लहानशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकाची सदस्याची असते सोसायटीतील. त्या मागणीला इथे पूर्तता होताना दिसत नाही आणि म्हणून एक वरिष्ठ नागरिक या नात्यानेच नव्हे तर या सोसायटीचा मी संस्थापक अध्यक्ष राहिलो आहे. माझी काही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला घेतली पाहिजे या अशा बिकट अवस्थेत, असे मला वाटले. म्हणून मी 26 जानेवारी 2025 सकाळी 11 वाजता ओम श्री कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या गेट 2 पुढे आमरण उपोषण करीत आहे. आम्हाला न्याय द्या. सोसायटीतील जी काही कमिटी आहे त्यांनी शांततेने सहयोग करावे. कुठलीही गडबड इथे होता कामा नये. कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही याची खबरदारी सोसायटीच्या कार्यसमितीने घेतली पाहिजे. कारण हे आंदोलन सर्व सभासदांच्या हितासाठी आहे, त्यांची प्रॉपर्टी मालमत्ताच्या रक्षणासाठी आहे, त्यांना उचित न्याय मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व रहिवाशांना, सदस्यांना मी नम्र विनंती करतो की यामध्ये सुद्धा आपला सहभाग असावा. आम्हाला आशीर्वाद द्यावे. मला आशीर्वाद द्यावे की आपण ही सोसायटी पुढे ही चांगल्या पद्धतीने चालवू शकू, ही आशा बाळगून मी माझे यासंबंधीचे निवेदन इथे थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद.